नमस्कार, मी पुष्पा PM फॅशन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. 42 साईजचा कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा मी ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, कारण त्याच्यामध्ये जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी काही खास टिप्स आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आता मी कटोरी स्टिच करायला घेते. मेन फॅब्रिकवरती अस्तर लावलेलं आहे. एकामागे एक तुम्हाला मी दाखवणार आहे कसं स्टिच करायचं ते. आता एक कटोरी कंप्लीट झालेली आहे स्टिच करून. आता दुसरी कटोरी मी घेते आणि तीही मी आता स्टिच करणार आहे. ओढून धरायचं नाही, कापड जास्त ताणायचं नाही. हळूहळू कपडा पुढे सरकत जातो आणि तो व्यवस्थित स्टिच होत जातो. आता इथे ना जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ते पूर्ण व्यवस्थित कट करायचे, कट करून टाकायचे, म्हणजे आपली फिनिशिंग चांगली दिसते आणि आपल्याला स्टिच करायला पण सोपं जातं. म्हणजे एकामागे एक तुम्ही कटोरी स्टिच केली तर लगेच ते कट करत जा तुम्ही राहिलेले फॅब्रिक जे एक्स्ट्राचं असतं ते. आता आपण योगपट्टी, म्हणजे त्याला आपण क्रॉसपट्टी पण म्हणतो, क्रॉस पट्टी कशी स्टिच करायची, एकावर एक ठेवायची आणि व्यवस्थित ती पण अशी पकडून आहे ना, अर्धा इंचाचं मार्जिन धरून स्टिच करायची. आणि एक झाली की लगेच दुसरी पण घ्यायची. मध्येच लगेच कट करून परत आणखीन लगेच दुसरी योगपट्टी स्टिच करायला घ्यायची नाही. वेळ पण म्हणजे आपला वाचला जातो आणि काम पटपट होतं. तर आता मी पूर्ण दोन्ही घेतलेल्या आहेत योगपट्ट्या स्टिच करून. आणि अस्तरवरती आपल्याला आहे ना दाबटीप द्यायची आहे. मेन फॅब्रिकवरती नाही द्यायची, अस्तरवरती द्यायची. त्याने काय होतं, फिनिशिंग आपली परफेक्ट येते आणि आपल्याला शिवायला सोपं जातं. जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की तुम्ही कापड एकतर चांगल्या क्वालिटीचं घ्या, म्हणजे त्यांनी आपल्याला शिवायला काही प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर काही काही शिकतात म्हणून कसलं पण कपडा घेतात आणि मग ते शिवताना ना खूप कंटाळवाणं वाटतं. तर तुम्ही तसं करू नका, चांगला कपडा घ्या. आता इथे आहे ना माझ्या दोन्ही क्रॉसपट्ट्या झालेल्या आहेत रेडी. आता यांना पण मी आहे ना जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून टाकते यांचा. आणि अशा प्रकारे आपल्या योगपट्ट्या आता रेडी झालेल्या आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. पुढचा भाग घ्यायचा आहे आणि आपण आहे ना अस्तर आणि मेन फॅब्रिक त्याच्यावरती ते स्टिच करायचे. तर मी एक तुम्हाला एक साईड करून दाखवते. हे बघा, हे सेम तशीच एकदम व्यवस्थित ते धरून शिवायचं आहे आणि कापड ओढायचं ताणायचं नाही आहे. त्याच्यामुळे ना इकडे तिकडे कपडा होऊ शकतो आणि शिवताना नंतर आपल्याला पुढे जाऊन त्याचा प्रॉब्लेम होतो. कधी कधी झोळ येतात, कापडेना एकदम दबलं जातं, असं होता कामा नये. तर सेम तसंच परत एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आहे ना फिनिशिंग द्यायची. तर झालेले आहेत हे समोरचा पार्ट रेडी. आणि दुसरा पार्टसुद्धा मी ते एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी काढून घेते. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना कटोरी जोडून घ्यायची. तर त्याच्या आधी कटोरीला टक्स टाकतात. तर ते कटोरीचा टक्सचा थोडा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. तर उभा 1.25 आणि आडवा 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आता कटोरी जोडते मी. तर कटोरी जोडताना ओढायची नाही, जास्त खेचून नाही घ्यायची, त्याने ना कमी जास्त होऊ शकतो कपडा. म्हणजे हे बघा, आता इथे ना मी शिवते तर माझं दोन्ही इक्वल आलेलं आहे, म्हणजे सेम झालेलं आहे. थोडंफार जर झालं असेल कटिंगमध्ये होऊ शकतं थोडंफार, तर ते थोडंसं हे आता मी कट करते असं कट करून टाकायचं आहे. तर हे बघा, हे एक पार्ट झालेला आहे रेडी. आता दुसरा पार्ट पण सेम तसाच एकदम व्यवस्थित कपडा धरायचा आहे, ओढायचा नाही, ताणायचा नाही. त्याच्यामुळे ना तुम्हाला मी सांगितलंच की झोळ येतो, तर तसं होता कामा नये. तर आता ही झाली बघा, दुसरी पण आहे ना झालेली आहे शिवून. आणि तुम्ही सेम असंच केलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. योगपट्टी, तर योगपट्टी मी आतून आहे ना म्हणजे इनविजिबल पद्धतीने जोडते. तर रोल करायचं आहे आणि दोन्ही क्रॉसपट्टीच्या मध्ये जोडायची आहे. आणि नंतर आहे ना ती आपण शिवल्याच्या नंतर अशी बघा मी कशी बाहेर काढते, ती अशी काढून घ्यायची. ह्याच्यामुळे ना बाहेर अशी टीप वगैरे दिसत नाही, इनविजिबल पद्धतीने. आणि खूप सोपी पद्धत आहे अशी शिवायची. तुम्ही अशी ट्राय करून बघा.
तर हे दोन्ही झालेत माझ्या कटोऱ्या जोडून, समोरचे दोन्ही पार्ट रेडी आहेत. तर आता हुक पट्टी, तर हुक पट्टी ना त्यासाठी 1.5 इंचाची एक अस्तरचे कापड घ्यायचं आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून ती 1.5 इंचाची पट्टी मी आता स्टिच करते. आता जोडून झाली आहे. आता वरून दाब टीप द्यायची. दाब टीप आपल्या नेहमीप्रमाणे दाब टीप दिल्यामुळे कपडा व्यवस्थित सेट होतो दाब टीप दिल्यामुळे. आता हे अर्धा इंच कापड आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि ते परत फोल्ड करून आहे ना पूर्ण जी पट्टी आपण जॉईन केलेली आहे ती आतमध्ये शिवून घ्यायची फोल्ड करून. तर ही झाली बघा एक साईडचा पार्ट रेडी. आता दुसऱ्या साईडला 2 इंचाची पट्टी काढायची आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून सेम तसं स्टिच करायचं. ते नंतर आहे ना ओपन करून मी परत तसंच दाखवते तुम्हाला बघा. पूर्ण दाब टीप दिली मी इथे आणि त्याला आहे ना एक बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आणि आतल्या बाजूने अर्धा इंच पकडून हे ना जी आपण आहे ती पट्टी सेम तशीच जोडून घ्यायची आहे. हे बघा आता हे मी थोडंसं तुम्हाला सांगते की इथे दाखवते की थोडंसं जर कमी जास्त किंवा आपल्याला सेप व्यवस्थित नसेल तर असा तुम्ही सेप थोडासा द्यायचा आहे. दोन्ही पार्ट आहे ना आपल्याला रेडी करायचे. तर आता हे झाले दोन्ही रेडी. तर दोन्ही कसे इक्वल आहेत ते बघा, सेम इक्वल, म्हणजे कुठेच कमी जास्त कपडा नाही आहे. तर याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा भाग, तर पाठीमागचा भाग मी ना जॉईंट करून घेतला कारण व्हिडिओ खूपच मोठा होतो आहे. तर जास्त मोठा नाही करायचा म्हणून मी ते पूर्ण बॅक पार्टचं आहे ना आहे तसं अस्तर जॉईन केला. आता मी बॅक साईडचा टक्स घेते. तर 3.5 इंचाचा आणि उभा 4 इंचाचा असा मी टक्स तुम्हाला दाखवते. तर दोन्ही टक्स माझे झालेत बघा आता इथे कंप्लीट. याच्यानंतरची प्रोसेस की आपण जी कंबरपट्टी आहे ती 1.5 इंचाची कंबरपट्टी ना मी अस्तरचे कापड घेऊन बघा कशी कट करते. तर ते कापड जरा थोडंसं कमी होतं तर मी त्याला ना आता जॉईंट देणार आहे. तर होतं असं कधी कधी सलग कपडा नसेल तर मग आपल्याला असं जॉईंट द्यावं लागतं. तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून मी ते बॅक साईडला शिवत आहे. तर हे बघा हे पूर्ण झालेलं आहे. त्याला नंतर वरून दाब टीप दिले मी आणि त्याच्यानंतर अर्धा इंच आत फोल्ड करून ही पट्टी मी 5 इंचाची टीप टाकून सेट करून घेते. आता ही पूर्ण शिवून झाली. आता हा आपला बॅक पार्ट रेडी आहे. त्याच्यानंतर आपण स्लीव्ज कशी जोडायची, तर स्लीव्ज कशी मी जोडली म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक ते मी दाखवलेलं नाही आहे. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की स्लीव्ज कशी जोडून घ्यायची. तर मी आता हे ना शोल्डरपासून मी स्टार्ट करते स्लीव जोडायला कारण मला ही पद्धत सोपी वाटते. काही सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत जोडतात तर मला हे असंच सोपं वाटतं. तर ज्याला जसं सोपं वाटेल तसं त्यांनी करू शकता. दोन्ही साईडच्या बाह्या अशाच जॉईंट करायच्या. यानंतर आपण फिटिंग कशी करायची ते दाखवणार आहेत आणि मी एकच बाजूचे पार्ट दाखवले आहेत कारण मोठा व्हिडिओ होतो आहे म्हणून. तर यानंतर फिटिंग कशी करायची ते आपण बघणार आहे. ते पण मी एका साईडची फिटिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर आता ही आपली बाही जोडून रेडी झाली. यानंतर दंडघेर घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग आणि कंबर किती आहे त्याचा चौथा भाग घेऊन फिटिंग करायची. तर ही पाहता दंडघेरापासून आहे ना स्टार्ट करते आणि कमरेपर्यंत एंडिंग करणार आहे. तर ही आपली फिटिंग झालेली आहे. एका बाजूनेच दाखवली. यानंतर ब्लाऊज असा रेडी झाला आहे. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ. बाय.